नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर शेतकरी असाल आणि शेतीसाठी एक चांगला व्यवसाय तुम्ही जर शोधत असाल तर तुमच्यासाठी कुक्कुटपालन म्हणजे पोल्ट्री फार्म व्यवसाय हा अत्यंत चांगला असा पर्याय आहे. आता कुक्कुटपालन व्यवसाय किंवा पोल्ट्री फार्म व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला पैशाची किंवा भांडवलाची गरज असते. आता हे पैशाची गरज तुम्ही कशा पद्धतीने बघू शकता, त्याचबरोबर पोल्ट्री फार्म व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारी योजना काय आहेत का, त्याचबरोबर पोल्ट्री फार्म व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात, कोणत्या बँका लोन देऊ शकतात, बँका लोन देतात परंतु बँकांना कोणकोणते कागदपत्र लागतात, त्याचबरोबर पोल्ट्री फार्म व्यवसाय हा नेमका कसा आहे, त्याचे काही प्रकार आहेत का, पोल्ट्री फार्म व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून काही सबसिडीवर काही योजना आहेत का, बँकांकडून काही योजना आहेत का, याविषयी ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, पोल्ट्री फार्म व्यवसाय तुम्ही सुरू करू पाहत इच्छित आहे किंवा तुम्हाला चालू करायचा आहे, तर अशा परिस्थितीमध्ये पोल्ट्री फार्मचे नेमके प्रकार किती पडतात, पोल्ट्री फार्म व्यवसाय हा नेमका काय आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. यामध्ये पोल्ट्री फार्मचे आपले दोन प्रकार पडतात. पोल्ट्री फार्ममध्ये पहिला प्रकार पडतो सामान्य पोल्ट्री फार्म आणि दुसरा जो प्रकार आहे हा कॉन्ट्रॅक्ट बेस चालवला जाणारा पोल्ट्री फार्म. आता कॉन्ट्रॅक्ट बेस जो पोल्ट्री फार्म व्यवसाय आहे हा नेमका काय आहे, तर कॉन्ट्रॅक्ट पोल्ट्री फार्म व्यवसाय हा असा आहे की हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे एक प्रमाणपत्र आवश्यक असतो. आता तुमच्या मनामध्ये असा सुद्धा प्रश्न पडला असेल की सर, आम्ही कुठे ट्रेनिंग घ्यायचं, आम्हाला प्रमाणपत्र कोण देणार? तर महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये पोल्ट्री व्यवसाय संदर्भात ट्रेनिंग देणाऱ्या अनेक सरकारी किंवा प्रायव्हेट संस्था आहेत, कृषी विज्ञान केंद्र आहेत. या सर्व म्हणजे तुम्ही कुठेही जाऊन या व्यवसाय संदर्भात माहिती घेऊ शकता किंवा या संदर्भात तुम्ही ट्रेनिंग घेऊ शकता आणि त्याचं व्यवसायाचं प्रमाणपत्र तुम्ही घेऊ शकता. म्हणजे हे प्रमाणपत्र अतिशय सोप्या पद्धतीने मिळवता येतं. म्हणजे प्रमाणपत्र मिळवणं हा एक खूप मोठा विषय आहे असा नाहीये. त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्ट पोल्ट्री फार्ममध्ये तुम्हाला जो पोल्ट्री फार्म व्यवसाय सुरू करायचा आहे, हा पोल्ट्री फार्म व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्व काही गोष्टी कंपनी देत असते. आपल्याला एखाद्या कंपनीशी करार करावा लागतो. आता करार करण्यासाठी तुम्हाला त्यांच्याबरोबर ॲग्रीमेंट डॉक्युमेंट्स सादर करावं लागतं. पोल्ट्री फार्म व्यवसाय सुरू करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट बेसवरती तुम्हाला पिल्लं किंवा जे काही खाद्य असतं, औषधं असतं किंवा जे आपण पिल्लं वाढवतो, ही पिल्लं सगळी घेऊन जाण्यापासून आणण्यापासून सर्व व्यवस्था हे ती कंपनी करत असते. त्यामुळे आपल्याला इथे जास्त भांडवल गोळा करण्याची किंवा गुंतवण्याची गरज बसत नाही. परंतु मित्रांनो, ज्यावेळेस आपण सामान्य पोल्ट्री फार्मकडे वळतो तर सामान्य पोल्ट्री फार्ममध्ये सर्व काही गोष्टी आपल्याला गुंतवावे लागतात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कंपनीकडून काहीही मिळत नाही. आपल्याला पिल्लं जी असतात ती पिल्लं सुद्धा विकत घ्यावी लागतात. या ठिकाणी ही जी पिल्लं असतात ही गावठी पिल्लं असतात, परंतु कॉन्ट्रॅक्ट पोल्ट्री फार्ममध्ये जी पिल्लं असतात ही बॉयलर पिल्लं असतात आणि इथे मात्र देशी पिल्लं असतात. अशा पद्धतीने तुम्ही या पद्धतीने दोन प्रकारामधून एखादा कोणताही प्रकार तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे पोल्ट्री व्यवसायासंदर्भात माहिती मिळाली, परंतु पोल्ट्री व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसा कसा उभा करायचा. आता पोल्ट्री व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला पैशाची गरज असते किंवा जागेची गरज असते. आता ही जागा तुम्ही घरगुती किंवा तुमची शेतीवरती बांधू शकता. जो शेड असतो तो घरगुती पद्धतीने बांधू शकता किंवा शेतावरती मालावरती बांधू शकता. आता ही जागा आहे, ही जागा वैयक्तिक किंवा स्वतःची किंवा भाड्याने सुद्धा तुम्ही घेऊ शकता. परंतु मित्रांनो, आपल्याला जो पैसा गोळा करायचा आहे हा पैसा तुम्हाला बँकेमधून मिळणार आहे. आता बँक तुम्हाला सबसिडी बेसवरती म्हणजे 50% सबसिडी देऊन तुम्हाला हे लोन देत असते. यामध्ये तुम्हाला काय करायचं असतं, बँकेमध्ये प्रपोजल सादर करायचं असतं, म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट सादर करायचा असतो, प्रमाणपत्र, त्याचबरोबर जागेसंदर्भात कागदपत्र आणि तुम्ही हा व्यवसाय कशा पद्धतीने रन करणार आहात. जो काही समजा तुम्ही एखाद्या बँकेकडून पैसे घेणार आहात, तो बँकेचे पैसे कसे फेडणार आहात, तुमचा करार कोणत्या कंपनीशी होणार आहे किंवा तो शेड बांधण्यासाठी जो पैसा लागणार आहे तो शेड कशा पद्धतीने किती बाय कितीचा बांधणार आहेत, या संदर्भात संपूर्ण अहवाल तुम्हाला बँकेमध्ये सादर करायचा असतो. ज्या बँकेमध्ये नाबार्ड ही जी योजना आहे, ही योजना म्हणजे ॲग्रिकल्चर लोन ज्या ठिकाणी दिला जातो किंवा मुद्रा कुक्कुटपालन योजनाच्या संदर्भात जो लोन दिला जातो, त्याच बँकेमध्ये हे तुम्हाला कागदपत्र सादर करायचे आहेत आणि कागदपत्र सादर केल्यानंतर तिथला अधिकारी संपूर्ण कागदपत्राची शहानिशा करतो आणि नंतर तुमचं लोन अप्रूव्ह करतो. परंतु मित्रांनो, हे प्रकरण किंवा ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने सादर करत असताना सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे, त्या बँकेमध्ये जायचं आहे. बँकेमध्ये गेल्यानंतर
त्या अधिकाऱ्यांना विनंती करायची आहे किंवा विचारायचं आहे की बाबा कोणत्या सिस्टममध्ये किंवा कशा पद्धतीने आम्हाला लोन मिळणार आहे किंवा नाही, हे क्लिअर झाल्यानंतरच तुम्ही पोल्ट्री फार्म व्यवसायासाठी एखाद्या कंपनीशी करार करा. काही बँकांमध्ये काही कंपन्यांचे करार ॲक्सेप्ट केले जात नाही. त्यामुळे सर्वसामान्यपणे पूर्ण माहिती घ्यायची आणि नंतरच बँकेमध्ये आपण ॲग्रीमेंटसाठी किंवा लोनसाठी प्रपोजल टाकायचं आहे. तर मित्रांनो, केंद्र सरकारने अनेक बँकांना किंवा सहकारी बँका असतील यांना सर्वांना सूचना केलेल्या आहेत किंवा त्यांच्यामध्ये नाबार्ड सिस्टम सुरू केलेली आहे. ॲग्रिकल्चर लोन देण्यासंदर्भात त्या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत. त्यामुळे सर्वच बँका तुम्हाला लोन देतील, परंतु पोल्ट्री फार्म संदर्भात जो व्यावसायिक लोन आहे हे त्या बँकेमध्ये आहे का? समजा SBI असेल किंवा HDFC असेल किंवा कॅनरा बँक असतील, अशा ज्या नॅशनलाइज मोठ्या मोठ्या बँका आहेत त्या सर्व बँकांमध्ये हे लोन व्यवसाय म्हणजे उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन करू शकता. आता मित्रांनो, समजा तुम्हाला लोन कशा पद्धतीने घ्यायचं आहे हे सुद्धा कळलं. आता तुम्हाला हे सुद्धा माहीत पाहिजे की हे पैसे कशा पद्धतीने तुम्हाला मिळणार आहेत. आता समजा तुम्ही एखाद्या कंपनीशी करार केल्यानंतर समजा तुम्ही बँकेमध्ये गेल्यानंतर तुम्ही प्रपोजल सादर केलं, तुमचं अप्रूव्हल सुद्धा झालं, परंतु हे पैसे एक रकमी तुमच्या अकाउंटला पडत नाही. आता या ठिकाणी तुम्हाला सबसिडी सिस्टम सुद्धा आहे. आता सबसिडी घेत असताना 50% तुम्हाला सबसिडी मिळते, परंतु मित्रांनो, हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला 10% रक्कम स्वतः भरावी लागते. 40% रक्कम बँक तुम्हाला लोन देते आणि 50% म्हणजे लोन तुम्हाला सगळीच मिळते, परंतु 50% सबसिडी सरकारकडून मिळते. 10% तुम्हाला पैसे भरावे लागतात आणि 40% बँक पैसे भरत असते. अशा 100% पर्यंत तुम्हाला हे सिस्टम बनवलेला असतो. त्यामुळे या पद्धतीनेच तुम्हाला लोन मिळणार आहे. दुसरा सर्वात महत्त्वाचा, हा जो लोनची अमाऊंट आहे, ही जी लोन तुम्हाला मिळणार आहे, ही लोन तुम्हाला सुरुवातीला 25% म्हणजे समजा शेड बांधायचा असेल तर शेडसाठी वेगळी रक्कम दिली जाणार आहे. त्याचबरोबर भांडी खरेदी करण्यासाठी वेगळी रक्कम दिली जाणार आहे. जशी जशी तुमचं एक एक काम होणार आहे तसं तसं अधिकारी व्हिजिट करणार, चौकशी करणार आणि चौकशी केल्यानंतर तुमचं काम कुठपर्यंत आलंय हे बघून तुम्हाला पैसे देणार आहेत. त्यामुळे एक रकमी तुम्हाला पैसे मिळत नाही, टप्प्याटप्प्यामध्ये हे पैसे मिळतात. परंतु सर्वात चांगला आणि फायदेशीर गोष्ट अशी आहे की तुम्हाला 50% सबसिडी मिळते. या ठिकाणी एक मुद्दा क्लिअर करतो, ज्यावेळेस तुम्ही कॉन्ट्रॅक्ट पोल्ट्री फार्म व्यवसाय सुरू करता त्यावेळेस तुम्हाला 1 लाखापासून 5 लाखापर्यंत लोन मिळतं आणि सामान्य पोल्ट्री फार्म तुम्ही जेव्हा सुरू करता त्यावेळेस तुम्हाला 1 लाखापासून 50 लाखापर्यंत कर्ज मिळतो. मग तुम्ही ठरवायचं आहे की नेमका कोणता व्यवसाय सुरू करायचा आहे, कोणता व्यवसाय तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे. त्यामुळे पूर्ण नियोजन करून आपल्या आजूबाजूला अनेक पोल्ट्री फार्मवाले असतात, त्यांना भेटायचं आहे, त्यांनी कोणत्या कंपनीकडून कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे, कोणत्या कंपनीचं प्रोडक्ट घेतात, औषधं कशा पद्धतीने वापरले जातात किंवा त्यांची सर्व्हिस कशी आहे, त्यांची चेक सिस्टम म्हणजे जे पैसे मिळतात आपल्याला, समजा आपण व्यवसाय करतोय, आपली पिल्लं गेल्यानंतर आपल्याला पैसे कशाच्या स्वरूपात मिळतात, किती दिवसात मिळतात किंवा प्रमाणपत्र कुठं मिळतं, याविषयी A to Z माहिती आपल्या सभोवताली जे पोल्ट्री फार्मवाले असतात त्यांना तुम्ही भेटून त्यांच्याकडून माहिती घेऊ शकता आणि नंतर तुम्ही या सगळ्या गोष्टी मी सांगितल्या पद्धतीने तुम्ही तो प्रोजेक्ट रन करू शकता. या सगळ्या गोष्टीचा जर विचार तुम्ही जर केला, अभ्यास जर केला, तर पोल्ट्री फार्म व्यवसाय हा खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही रन करू शकता, चांगला पैसा कमवू शकता. शेती करा, त्याच्या जोडीला हा व्यवसाय सुरू करून चांगला पैसा तुम्ही उभा करू शकता. अशा पद्धतीने मित्रांनो, अतिशय महत्त्वाची आणि अतिशय छोट्या स्वरूपामध्ये कमीत कमी वेळामध्ये माहिती देण्याचा, समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय. सदर व्हिडिओ, सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.